197 फरीन खान, 224 साबिया मर्चंट. आजच्या या तुमच्या लिस्टमध्ये प्रामुख्यानं काय तुम्ही क्रायटेरिया ठेवला होता, यांची शैक्षणिक पात्रता कशी आहे, काय वेगळेपण आहे तुमच्या कॅन्डिडेटमध्ये, या सर्वांना उमेदवारी देताना प्रायोरिटीमध्ये आम्ही जे आमचे सिटिंग काउन्सिलर्स होते त्यांना आम्ही प्रायोरिटी दिलं आहे. त्याच्यानंतर नवीन पिढीला आम्ही जास्त संधी दिलं आहे. तुम्ही जेव्हा हे लिस्ट बघणार, खूप कुमारी मुली आहे आमच्याकडे फर्स्ट वेळा जे निवडणूक लढणार. आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक धोरण आहे युवक लोकांना जास्त संधी देत आहे, तसं आम्ही या लिस्टमध्ये पण युवकांना जास्त संधी, आमच्या पदाधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना जास्त संधी, सर्व धर्म आणि जातच्या लोकांना आम्ही न्याय देण्यासाठी हे लिस्ट फर्स्ट लिस्ट आमच्या जे प्रसिद्धीसाठी आज आम्ही केलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी बरेच पक्षप्रवेश होताना दिसत आहेत, विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं अनेक लोक तुमच्या पक्षाकडे येताना दिसत आहेत. धनंजय पिसाळसारखे मातब्बर माजी नगरसेवक त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी पक्षप्रवेश केला आहे. अजूनही काही माजी नगरसेवक हे वाटेवर असल्याचं कळतं आहे. हे तुम्ही बघणार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमची जे विचारधारा होती, नाही आम्ही महायुतीसोबत असताना किंवा तुम्ही महाविकास आघाडीसोबत असताना त्यांनी कधीही विचारधारावर कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. कोणाला कुठे संधी नाही भेटली म्हणून ते आमच्या जे मूळ पक्ष होता तिकडे परत आले. आणि जसं ते सिटिंग काउन्सिलर्स होते म्हणून त्यांना आम्ही पण प्रायोरिटी दिलं आहे. असं दिसतंय की जवळपास मुंबई शरदचंद्र पवार पक्ष पूर्णच रिकामा होतोय. असं त्यावर आम्ही जास्त बोलणार नाही. हे बघा, जनता जे आहे ते सर्वश्रेष्ठ असते. जनता ज्या लोकांना निवडून आणणार त्याच्यानंतर काय होतं आहे तुम्हाला पण माहीतच आहे. जनता सर्वश्रेष्ठ आहे, जनता निवडून आणणार. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणे वाढते आणि पुढच्या वेळी पण समोरच्या वेळी पण तुम्हाला दिसते. दोन्ही राष्ट्रवादी एक होण्यासंदर्भाची ही सगळी लक्षणं आहेत का? कारण कार्यकर्ता दुसरीकडे जाऊ नये म्हणून आपल्या सोबतच ठेवण्याचा हा प्रयत्न राष्ट्रवादी मला असं वाटतं, मला आणि माझ्या पक्षाचं असं मानणं आहे की जे आमचे विचारधाराचे लोक आहे ते कदाचित आपल्याजवळ आले तर आपल्याला त्यांना जोडून घ्यायचं हे आमचं मत आहे. तर आता 37 जणांची यादी तुम्ही जाहीर केलेली आहे. आणखी किती याद्या जाहीर होतील आणि साधारणतः किती उमेदवार लढतील राष्ट्रवादी पक्षाकडून? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या आम्ही जे गणित केलं आहे, मला वाटतं कमीत कमी 100 ठिकाणी आम्ही निवडणूक लढणार आहे आणि 4 ते 5 तासात आमची दुसरी यादी पण प्रसिद्ध होणार. महायुतीमध्ये नवमलिकांना विरोध केला, मात्र तेवढ्याच नाकावर टिचून भाजपच्या तुम्ही तुमचे उमेदवार उभे केले आणि तुम्ही स्वबळावर जाता, याबद्दल काय म्हणणं आहे? परत आम्ही आणि माझ्या पक्ष वरिष्ठांनी असं सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेतृत्व कोण करणार ते आमचे पक्ष ठरवणार. आमची युती नाही झाली म्हणून आमचे जे आहे नेतृत्व ज्यांचं झालं होतं, मतलब आमच्या वरिष्ठांनी जे फायनल केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये नवाब मलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीसमोर जाणार, तसंच झालं आहे. आणि आम्ही तसं पूर्ण ताकदीने त्यांच्या समोर एक ताकदीने जे महायुती म्हणून एक गोष्ट ठरली होती की आपण घटक पक्षातील आपल्या मित्रांना घेणार नाही, मात्र तुम्ही सकाळपासूनच सगळे मित्र पक्षातले तुमच्या घटक पक्षातले सर्व जे मित्र आहेत त्यांना फोडायला सुरुवात केली. भाजपचा नगरसेवक तुमच्याकडं, यासोबतच तुमच्याकडे घेतलेत. काय जादू साधली? आता युतीमध्ये कोणाला कुठे संधी नाही भेटली तर ते आमच्याकडे युतीमध्येच येतात, तर त्यामध्ये आम्ही कसं त्यांना नकार करणार. एक आणि विचारधाराच्या शिवाय आम्ही पुढे जात नाही, तर तसं पण आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही पुढे घेऊन जाणार आहे. थँक्यू. चला, थँक्यू. यादी दाखवा. आणि अखेर राष्ट्रवादीची मुंबईतली पहिली यादी जाहीर करत मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटानं अखेर स्वबळाचा नारा दिलेल्या नव्या पिढीला जास्त संधी देणार असं सांगत सनाम मलिक यांनी 37 जणांची राष्ट्रवादीची मुंबईतली पहिली यादी जाहीर केली. 227 जागांपैकी 37 जागांची घोषणा आता स्वतः मुंबईच्या प्रभारी सनाम मलिक यांनी जाहीर केली आहे. यात नव्या पिढीला जास्त संधी देणार आहे. मुंबईत राष्ट्रवादी 100 जागांवर लढणार अशी माहिती देखील सनाम मलिक यांनी दिलेली आहे.